परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनवालं लांब मंगळसूत्र बनवणार आहे. तर खूप सुंदर डिझाईन आहे. त्याच्यासाठी मी इथे बारीक मणी घेतलेले आहे, ती गोल्डन काळे मीडियम मंगळसूत्राची एक वाटी, क्रिस्टल मणी आणि मोठे गोल्डन मणी स्क्रू लागणार आहे. आता इथे मी डबल करून घेतलेला आहे धागा आणि टेप पट्टी लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा, मी सुरुवातीला काळा मणी गोल्डन, काळा गोल्डन असे 3 गोल्डन आणि त्यांच्या मागे पुढे काळा मणी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर एक क्रिस्टल मणी टाकायचा आहे. आता क्रिस्टल मण्यानंतर एक छोटा गोल्डन, मोठा गोल्डन आणि छोटा गोल्डन असे मणी टाकायचे आहे ते. आता यानंतर परत एक छोटा मणी काळा क्रिस्टल मणी आणि साईडने काळा मणी टाकायचा आहे. आता आपल्याला हे 3 गोल्डन मणी टाकायचं आहे. तर इथे काळा मणी आलेला आहे, त्याच्यामुळे मग डायरेक्ट गोल्डन काळा मणी, त्यानंतर गोल्डन मणी काळा गोल्डन. आता इथे मध्ये टाकणार आहे मी काळे मणी. तर असे 6 मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर छोटा गोल्डन, मोठा गोल्डन आणि छोटा गोल्डन. साईडने परत हे 6 काळे मणी टाकायचे आहेत. आता ह्या 6 मण्यानंतर परत आपल्याला 3 गोल्डन टाकायचे आहेत. त्याच्यानंतर क्रिस्टल मणी आणि मागे पुढे छोटा मणी टाकायचा आहे. तर हे जे मणी आहेत ना, सगळ्यांच्या मागे पुढे हा मणी आला पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित बघायचं आहे 2-3 वेळा आणि मग बनवायचं आहे. तर बनवताना कुठेही मिस्टेक करायची नाही, एवढंच लक्षात ठेवायचं की हे जे मणी आहेत मोठाले, तिथे काळा मणी मागे पुढे आला की नाही असं बघायचं. आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत एक क्रिस्टल मणी आणि त्याच्या मागे पुढे एक छोटा मणी टाकलेला आहे मी. त्यानंतर 3 गोल्डन आणि मध्ये काळे मणी, 6 काळे मणी, छोटा गोल्डन मोठा गोल्डन टाकायचा आहे. साईडनी परत 6 काळे मणी. त्यानंतर परत 3 गोल्डन, एक क्रिस्टल आणि काळे मणी, त्यानंतर छोटा गोल्डन मोठा गोल्डन असं टाकायचे आहे. साईडनी परत एक क्रिस्टल मणी आणि छोटे काळे मणी, 3 गोल्डन, 6 काळे मणी आणि आता इथे मध्ये वाटी टाकायची आहे. तर हे मी पूर्ण माझं 18 इंच झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी इंचाचं बनवायचं असेल तर तसं पण बनवू शकता आणि लांब एकदम 18 किंवा 36 इंच बनवायचं असेल तर तसंसुद्धा हे वाढवू शकता. तर डिझाईन खूप छान आहे, त्याच्यामुळे मग आपण दोन्ही पद्धतीने ते घालणार आहोत. एक छोटा गोल्डन, मोठा गोल्डन, साईडनी परत छोटा गोल्डन टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी एकच वाटी घेतलेली आहे आणि परत साईडनी छोटा मोठा छोटा गोल्डन असे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर काळे मणी 6. आता इथे वाटे मी सिंपल टाकलेले आहे. माझ्याकडे जे आहे तेच मी यूज करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटे टाकायचे आहे. खाली डिझाईन तुम्ही प्रत्येक बघाल तर एकदम माझ्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि एकदम फेमस अशा डिझाईन आहे ती. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना असं शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अशा छान छान डिझाईनचा आनंद घेता येईल. आणि प्रत्येक डिझाईन वेगळी माझी खूप छान आणि एकदम सुंदर, म्हणजे सोन्यापेक्षाही अशा छान छान डिझाईन आहे ती. आता हे जे मणी आहेत हे मी
साधे आहे ती, म्हणजे सोन्याची नाही आहे ती. माझं स्वतःचं असलं तर मी ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ते काढून आणि परत मंगळसूत्र बनवत असते. पण हे पण याच्यावर सिंगल बिंदी आहे, तर खूप छान दिसतात आणि एकदम सोने टाईप आहे ती. आणि 1 वर्ष असे खराब होत नाही, 1 वर्ष ते यूज करू शकतो आपण. याला पाणी नाही लावलं ना मग ते खूप चांगले राहतात. पाणी आणि जो तुम्ही परफ्यूम जर मारत असाल तर ते असं मारायचं नाही. असं आपण साधं मंगळसूत्र घातलं असेल तर त्याच्यामुळे ते खराब आणि काळं होऊन जातं एकदम हे मणी जे आहे ते. तर तसं करायचं नाही. जर तुम्ही वापरलं तर ते काढून आणि मग ते मारायचं आहे, किंवा मग आंघोळ करताना हे काढून ठेवायचं आहे अशा पद्धतीने. तर खूप म्हणजे काळजी घेतली ना आपण तर ते 1 वर्षभर आरामशीर जातं असं मंगळसूत्र. आणि खूप सोप्या पद्धतीने खूप कमी खर्चामध्ये असे छान छान मंगळसूत्र बनवता येतात. तर लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. आता ह्या ज्या डिझाईन आहे ते मी स्वतः तयार करते, त्याच्यामुळे खूप माझा टाईम पण जातो. आणि प्रत्येक डिझाईन बघाल ना तर इतकी सुंदर बनवलेले आहेत मी. आता इथे चिकटपट्टी लावली होती ती काढून घ्यायची आहे आणि मग गाठ बांधायची आहे. तर इथे व्यवस्थित पकडायचं स्क्रूच्या तोंडाजवळ. आणि आता इथे 4-5 गाठी आपल्याला मारावं लागतील, कारण डबल पदर आहेत. फक्त 2च पदर असल्यामुळे ती गाठ एकदम छोटी बसते. तर व्यवस्थित आपल्याला इथे 5-6 गाठी मारून घ्यायची आहे ती. असे जे छोटे छोटे कामं करतो ना तिथे घाई करायची नाही. व्यवस्थित करून आणि मग खात्री करून घेऊनच मग आपल्याला धागा कापायचा आहे. आता इथे ओवताना किंवा मग असं बांधताना थोडी जरी चूक झाली ना तर आपल्याला पूर्ण मेहनत करावी लागते आणि टाईम पण खूप जातो मग. हे बघा असं हे वळून बघायचं आणि मग कापायचा आहे धागा. तर परत मी एक एक्स्ट्राची मारून घेते, म्हणजे कुठलीही भीती नाही त्याला, एकदम ते पॅक होतं. आता इथे उरलेला जो धागा आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. थोडंसं लांबून कापायचं आणि चिपकवून देताना असं चिपकवताना थोडं गोळा होत आलं की असं प्रेस करायचं बोटाने.